शेतकरी मित्रांनो, तुमचा देखील राजमा काढणीसाठी आला आहे, परंतु अशी एक चूक काढते वेळेस प्रत्येक शेतकरी करत असतो की जेणेकरून त्याचं 20 ते 30% नुकसान होत असतं. मग आज या व्हिडिओमध्ये आपण सांगणार आहोत की राजमा योग्य काढणीसाठी कधी आल्यानंतर त्याची काढणी केली पाहिजे, कोणत्या अवस्थेमध्ये त्याची काढणी केली पाहिजे, कोणत्या चुका नाहीत केल्या पाहिजे, याविषयी सविस्तर माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा. तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, माऊली ॲग्रो या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, बऱ्याच शेतकऱ्यांचे राजमा काढण्यासाठी आलेत, परंतु योग्य वेळेवरती राजमा न काढल्यामुळे आपल्याला उत्पादन हे भरपूर प्रमाणामध्ये घटलेलं दिसतं. तर आज या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की योग्य वेळ कोणती आणि कशा अवस्थेत आल्यानंतर त्याची काढणी आपण केली पाहिजे. तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, आता बऱ्याच जागेवरती राजमा हे पीक काढणीसाठी आलेलं आहे, यायला सुरुवात झाली. कारण की हंगाम हा पुढं सरकत चाललेला आहे, त्यामुळे राजमा हे पीक आता काढणीसाठी आलेलं आहे. तर मग काढते वेळी जर योग्य पद्धतीने योग्य वेळेवरती जर त्याची काढणी नाही केली तर आपल्याला उत्पादनामध्ये 20 ते 30% घट हे दिसून येते. त्यामुळे काढणी करते वेळेस आपण कशा पद्धतीने काढणी केली पाहिजे, किती दिवसांनी काढणी केली पाहिजे, काय काय केलं पाहिजे, याविषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत. शेतकरी मित्रांनो, जो आता आपण राजमा बघत असताना हा राजमा ब्राझील वाघ्या या व्हरायटीचा राजमा, याच्यामध्ये साधारणपणे 50% राजमा हा पूर्णपणे पानं गळालेले आहेत आणि 50% आणखी हिरवा दिसतोय. मग अशा वेळेस आपण राजमा काढणी कशी केली पाहिजे? तर शेतकरी मित्रांनो, राजमा काढणी वेळेस एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हटलं तर राजमा हे पीक सर्व समान काढणीसाठी येत नाही. म्हणजे पूर्ण प्लॉट हा एक सोबत काढणीसाठी येत नाही. त्यामुळे काढणी करते वेळेस टप्प्याटप्प्याने याची काढणी केली पाहिजे. टप्प्याटप्प्याने म्हटलं तर कसं, तर काही जागेवरती आता आपण तुम्हाला दाखवतो कशा पद्धतीने. तर हे झाड आपण बघू शकता, याच्यावरती कसल्याही प्रकारचं आता आपल्याला पानं दिसत नाही. पानं आहेत पण गळायला सुरुवात झाली, शेंगा पण पकायला सुरुवात झाली. मग अशा वेळेस जर हे झाड वाळलं तर हे झाड आपण काढून घेतलं पाहिजे. दुसरे झाड हिरवा असेल तर ते तसंच ठेवलं पाहिजे. कारण की जर तुम्ही हिरवं काढण्याच्या नादामध्ये ह्या झाडाला जर तसंच ठेवलं तर ज्या शेंगा असतात त्या शेंगा फुटून खाली गळायला सुरुवात होत असते. त्यामुळे जे झाड काढण्यासाठी आलं आहे ते झाड आपण काढून बाजूला टाकलं पाहिजे आणि जे हिरवं आहे त्याची वाट आपण बघितली पाहिजे. त्यानंतर सर्वात महत्त्वाचा विषय आला, आपण ह्याची काढणी कधी केली पाहिजे. जर वाळलेलं झाड असलं तरी पण बरेच शेतकरी काय म्हणतात की सोयाबीन पिकामध्ये आपण कडकलं म्हणजे जास्त प्रमाणात जर 100% वाळलं तर तरी पण आपण त्याची काढणी ही करू शकतो. तर ही चुकीची पद्धत आहे. साधारणपणे 80% जर शेंगा वाळल्या तर आपण त्याची काढणी करून त्याला सुकवलं पाहिजे. कारण की जर 100% याची वाळणी झाली म्हणजे वाळलं तर आपलं शेंगा रानामध्ये फुटायला सुरुवात होत असते काढते वेळेस. कारण की नाजूक पीक असते आणि त्यामुळे आपल्याला उत्पादनामध्ये 20 ते 30% घट ही दिसते. त्यामुळे काढणी ही 80% शेंगा वाळल्या की आपण काढून त्याला बाजूला वाळू घातलं पाहिजे. नंतर हातरून चवळ्यावरती तशी पांगून टाकलं पाहिजे. तसं देखील टाकू नका, कारण की ओलसर शेंगा असल्यामुळे त्याला बुरशी येण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे काढल्यानंतर पांगून खाली चवळा हातरायचं, आपलं ताडपत्री हातरल्यानंतर त्याच्यावरती टाकायचं. लय नाही पण साधारणपणे 4 ते 5 दिवसामध्ये अख्खा प्लॉट काढण्यासाठी येत असतो. कारण की राजमा पीक ज्या प्रमाणामध्ये उन्हाचा प्रभाव जास्त प्रमाणात होईल त्या प्रमाणामध्ये आपल्याला काढण्यासाठी येत असतं. तर अशी आपण काढणी केली पाहिजे. आणि व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओ जर माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला आपल्याला लाईक करा, यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुकवरती जर पाहत असाल तर फेसबुक प्रोफाईलला फॉलो नक्की करा. तर धन्यवाद. नंतर भेटू अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये.